स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या बॅकनेकवर खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत। तर हे बघा, इथे मी डेली यूजच्या साडीवरील ब्लाऊज पीसचा बॅकनेक कट करून घेतलेला आहे। तर यावरती आता आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत। तर याची मेजरमेंट बघा, याची उंची होती 12.5, त्यामध्ये 1 इंच ॲड करून ती टोटल झाले 13.5। याची 30 छाती होती, तर तिचा चौथा भाग 7.5, त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ॲड करून ते टोटल झाला आहे 9। तर तिला मार्क करून ते मी कट करून घेतलेला आहे। त्याचा मोंडा घेतला होता 5.5चा आणि त्याला असं तिरकं क्रॉसमध्ये 1.5 इंच घेऊन गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे। तर याची गळा रुंदी 2.5ची आणि शोल्डर 3चं घेतलेला आहे। तर याची गळा उंची बघूया, तर ती होती टोटल 7.5ची, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करून ते टोटल 8 झाले आणि त्याला असं क्रॉसमध्ये 1 इंच घेऊन गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे। तर हे बघा, आता आपण यावरती खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण अगोदर गळा शिवून घेऊयात व्यवस्थित पीसवरती अस्तर ठेवत व्यवस्थित त्याला 1/2 इंच मार्जिन ठेवत गळ्याच्या साईडने आपण व्यवस्थित अशी टीप देऊन घेणार आहोत। टीप देताना व्यवस्थित मार्क केलेल्या याच्यावरतीच मारून घ्यायचे आहे। तर हे बघा, इथे पीस सुळसुळ असल्यामुळे मी त्याला पिनं लावून घेतलेल्या आहेत, त्यामुळे तो हलणार नाही। तर हे बघा, व्यवस्थित सावकाश टीप देऊन घ्यायची आहे, गळ्याचा शेप वगैरे बिघडला नाही पाहिजे। यानंतर आपण गळ्याच्या मधलं एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घेणार आहोत। ते कट करताना देखील ते सावकाश कट करायचं आहे। गळ्याच्या कडेने कुठे कट नाही गेला पाहिजे, व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। यानंतर आपण कमरेच्या साईडने देखील टीप मारून घेणार आहोत, यामुळे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही, तर गळा आणि कमरेच्या साईडचं दोन्ही सोबतच तयार होतं। तरी बघा, इथे मी साधारणतः टेपच्या 3 लाईन एवढी मार्जिन ठेवत पट्टीने मार्क करून घेतलेला आहे। त्यावरती व्यवस्थित सरळ मी अशी टीप देऊन घेत आहे। पीस वगैरे अस्तर वगैरे गोळा होणार नाही याची मी काळजी घेतच टीप मारून घेतली आहे। तरी बघा, इथे मी पिना लावल्या ते काढून घेतल्यात। यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कट करून घेत आहे। तर असे केल्यामुळे आपल्याला कमरपट्टी लावण्याचा जो वेळ असतो तो वाचतो। तरी बघा, इथे मी व्यवस्थित त्याला सरळ करून घेतला आहे। यानंतर आपण गळ्यावरती व कमरेच्या साईडवरती दाबटीप देऊन घेणार आहोत। तर हे बघा, व्यवस्थित पीस व अस्तर सरळ करतच त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे, कारण गळ्याचा शेप बिघडतो जर सरळ व्यवस्थित केलं नाही किंवा व्यवस्थित झाला नाही तर। तरी बघा, व्यवस्थित करत मी जसं हात ठेवते तसंच व्यवस्थित करत एकदम दाबटीप देऊन घ्यायची आहे। अस्तर बाहेर नाही आलं पाहिजे किंवा पीस सुद्धा गोळा झाला नाही पाहिजे। तरी बघा, व्यवस्थित अशी मी दाबटीप देऊन घेतली आहे। यानंतर आपण कमरेच्या साईडने दाबटीप देऊन घेऊयात। इकडे सुद्धा सेम प्रोसिजर करायची आहे। पीस व अस्तर व्यवस्थित सरळ करतच दाबटीप देऊन घ्यायची आहे। टीप मारतानाच अगोदर काळजी घ्यायची आहे, खालची ती सरळ आली पाहिजे, नाहीतर ते खालीवर होऊ शकतं, सरळ लाईनमध्ये येणार नाही। तरी बघा, इथे मी व्यवस्थित सरळ करतच दाबटीप देऊन घेतलेली आहे। यानंतर आपण आता साईड पार्टला टीप मारून घेऊन त्याला व्यवस्थित लॉक करून घेऊयात। साईड पार्टला देखील मी टेपची साधारणतः 1 लाईन एवढी मार्जिन ठेवत टीप मारून घेतलेली आहे, कारण आपण अस्तरची कटिंग ही परफेक्ट करत असतो व ब्लाऊज पीसची एक्स्ट्रा करत असतो, त्यामुळे मी अस्तरच्या साईडने 1 लाईन एवढंच मार्जिन ठेवत तिला टीप मारून घेतलेली आहे। तरी बघा, व्यवस्थित एक्स्ट्राचं कडेचं कट करून घ्यायचं आहे, मोंड्याचा शेप चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित कट करून झाल्यानंतर आपण यावरती आता टक्स टाकून घेणार आहोत। साधारणतः 4-4 इंचाचे मी ते टक्स टाकून घेणार आहे। व्यवस्थित असे 4-4 इंच घेऊन सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। यानंतर टक्स टाकताना देखील कमरेच्या साईडने व्यवस्थित सरळ करतच त्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत। कमरेच्या साईडने जर एखादी बाजू खाली झाली किंवा वर झाली तर ते असं तिरकं होतं। व्यवस्थित लॉक करत त्याला मी इथे डबल टीप देऊन घेऊन टक्स टाकून घेतला आहे। दुसऱ्या साईडने मी सेम प्रोसिजर करत आहे। तरी बघा, इथे टक्स टाकून झालेले आहेत, कमरेच्या साईडने व्यवस्थित सरळ आलेला आहे। यानंतर आपण आता गळ्यावरती लावण्यासाठी व्यवस्थित डिझाईन बनवून घेणार आहोत। तर हे बघा, इथे मी ब्लाऊज पीसच्या साईडचं 1.5 इंचचं 1.5 बाय 1.5चं चौकोन कट करून घेतलेलं आहे।
तर हे बघा, याला असं व्यवस्थित फोल्ड करून तिरकी सरळ टीप मारून घ्यायची आहे. त्रिकोण तयार करायचं आहे आपल्याला. तर हे बघा, व्यवस्थित ते कट करत साईडचं एक्स्ट्राचं धागेद्वारे कट करून त्रिकोण व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, इथे मी खूप सारे त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत. तर ते मी एकमेकांना जॉईंटच ठेवलेले आहेत, कारण ते आपल्याला लावताना गळ्याच्या साईडने काही प्रॉब्लेम होणार नाही. असे सरळ त्रिकोण केल्यावरती आपला टाईम पण वाचतो. तर हे बघा, व्यवस्थित मी त्याच्या साईडचं एक्स्ट्राचं मार्जिन कट करत आहे. तर ते मी कट करून घेतलेलं आहे. तर गळ्याच्या साईडने लावताना जर आपल्याला कुठं एक्स्ट्रा वाटलं तर ते आपण कट करून घेणार आहोत. तर हे बघा, इथे मी व्यवस्थित ठेवत गळ्याच्या साईडने ते त्रिकोण लावून घेत आहे. त्रिकोण लावताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. ते व्यवस्थित गळ्याच्या कडेनेच लागले गेले पाहिजेत, व्यवस्थित शेपवरतीच लागले गेले पाहिजेत, तरच त्यामुळे गळ्याचा शो वाढणार आहे. व्यवस्थित सरळ कडेनेच टीप मारायची आहे गळ्याच्या. व्यवस्थित त्रिकोणचे कोपरे एकावर एक ठेवतच व्यवस्थित सरळ टीप मारून घ्यायची आहे त्यावरती. तर हे बघा, व्यवस्थित मी सरळ करत व्यवस्थित त्रिकोण एकमेकांवर ठेवत व्यवस्थित हळुवारपणे टीप मारून घेत आहे. तर हे बघा, इथे माझे त्रिकोण एक्स्ट्रा झालेले आहेत. तर ते मी आता कट करून व्यवस्थित कोपऱ्यावर कोपरा ठेवूनच ते त्रिकोण जॉईन करून घेतलेले आहेत. तर हे बघा, इथे माझे त्रिकोण जॉईन करून झालेले आहेत ब्लाऊजला. तर यानंतर आपण यावरती लेस लावून घेणार आहोत. हे बघा, इथे मी छोटीशी गोल्डन लेस घेतलेली आहे. तर ती आपण यावरती लावून घेणार आहोत. तर त्याआधी मी गोल्डन दोरा वळवून घेत आहे. गोल्डन दोरा वळवून घेतल्यामुळे याची फिनिशिंग खूप सुंदर येते. लेसवर मॅचिंग दोराच नेहमी वापरायचा आहे लेस लावण्यासाठी. तर हे बघा, इथे मी दोरा वळवून घेतलेला आहे. यानंतर आता आपण व्यवस्थित अशी लेस लावून घेणार आहोत. एका साईडने अगोदर त्रिकोणच्या साईडने मी लेस लावून घेत आहे. त्यानंतर मी गळ्याच्या साईडने टीप मारून घेणार आहे. तर हे बघा, त्रिकोणाच्या वरची जी आपण टीप मारली होती त्याचा दोरा वेगळा होता, तर तो दिसू न देता त्यावरती मी ही लेस लावून घेत आहे. व्यवस्थित हळुवारपणे ही लेस लावून घ्यायची आहे. ती गळ्याच्या खाली वगैरे गेली नाही पाहिजे किंवा त्रिकोणवरती पण आली नाही पाहिजे. सारखी मार्जिन पकडतच लेस लावून घ्यायची आहे. व्यवस्थित हळुवारपणे एक्स्ट्राची लेस कट करून त्यावरती आपण आता डबल टीप देऊन घेणार आहोत. तर डबल टीप देताना काळजी घ्यायची आहे, व्यवस्थितच ती मारायची आहे. जिथे आपण टीप मारली त्यावरतीच ती नाही गेली पाहिजे, दुसऱ्या साईडने मारून घ्यायची आहे. त्यामुळे लेस पलटत वगैरे नाही. व्यवस्थित हळुवारपणे डबल टीप देऊन घ्यायची आहे. हे बघा, इथे माझी डबल टीप देऊन झालेली आहे. अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा बॅकनेक तयार झालेला आहे. तर हे बघा, किती सुंदर दिसत आहे तो. तर हे बघा, व्यवस्थित असं लुक आलेला आहे ते त्रिकोण लावल्यामुळे गळ्याला. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.